दादा आज एक प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटली, काय बोलाल? काय नाही, आनंद आहे. सर्वप्रथम तो तुमच्या यूट्यूबवाल्यांचा आज सत्कार झाला, त्याच्यामुळे जास्त आनंद आहे. कारण की यूट्यूबर झाले, पुढे गाडी पकडणारे झाले, यांचा खरं म्हणजे, आणि सुट्टी मेकर झाले, यांचा खरं म्हणजे प्रत्येक मैदानामध्ये सत्कार झाला पाहिजे. कारण की यांचं बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे. कारण की महाराष्ट्राच्या कानाकाना कोपऱ्यामध्ये आमची नंदी, आमचं सगळ्या काय गोष्टी, आमची खंत, आमची खुशी पोचवणारे म्हणजे तुमचे यूट्यूब चॅनल आहेत. बरोबर, यूट्यूब चॅनलचं मी पण अभिनंदन करेन तुमचं सगळ्यांचं. दादा बघा, आज आपण बघतोय पहिले म्हणजे लोकांचा आपल्या क्षेत्राकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा होता. लोक बोलायचे बिनजोडचा खेळ म्हणजे एक चुरशीचा खेळ, भांडणाचा काल. पण आता आपण बघतोय सगळे गाडा मालक एकत्र झाले आणि एकदम मैत्रीपूर्ण शर्यती होत आहेत. समोरचा जरी गाडा मालक जिंकला तरी आपण त्याच्या गाडीवर जातोय, त्याला शुभेच्छा देतोय, फोटो वगैरे काढतोय. आपण जरी जिंकलो तरी समोरचा गाडा मालक आपल्या गाडीवर येतोय, शुभेच्छा देतोय, फोटो काढतोय. काय बोलाल? सर्वप्रथम तर मी या संघटनेचे अभिनंदन करेल. कारण की हे जे नियम अटी ज्या चालू केल्या आहेत त्या संघटनेने चालू केल्या आहेत. आपली अखिल भारतीय संघटना, संदीपभाई माळी आणि त्यांच्या सोबतचे सर्व सहकारी, त्यांचे सर्वांचे या कार्याला यश आहे. कारण की प्रत्येकाला नियम अटी घालून दिले, त्याच्यामुळे प्रत्येकजण मर्यादेमध्ये राहतो. आणि आता गाडा मालक हा शिकलेला आहे आणि हुशार आहे, त्याच्यामुळे कोण कोणाला डिवचत नाही, कोण कोणाला काय बोलत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकजण आपला खेळ हा मैत्रीपूर्णच करतो आणि आनंदाचा करतो. दादा आपण बघतोय आज भुंगा आणि सैराट एक महाराष्ट्राची लाडकी एवन जोडी झाली, काय बोलाल? आनंद आहे. महाराष्ट्राच्या जनतेने नाव दिलेलं आहे आणि प्रेक्षकांनी नाव दिलं, त्याच्यामुळे आनंद आहे दोन्ही मालकाला काही एवन जोडीचं नाव दिलं करून. दादा आपण बघतोय मागच्या काही वर्षात 3 वर्ष जसं मथुर आणि महबूबने एक काळ गाजवला, तसंच 2 वर्ष झाले भुंगा आणि सैराट एक काळ गाजवतोय. काय बोलाल? आज प्रेक्षकांचा देखील तेवढाच त्यांना प्रोत्साहन आणि प्रेम भेटतंय. प्रत्येकाचा काळ वेळ असतो, त्यावेळेला त्यांचा काळ वेळ होता, आता यांचा काळ वेळ. पण प्रत्येकाची जागा प्रत्येकाने एक तयार केलेली आहे. मोठा लक्ष्या, बकासूर, मथुर, महबूब, परत आपलं विष्णू शेठचं सर्जा, ही जी जुनी बैल आहेत, ही जी बैल आहेत, ही बैलांची काळ वेळ म्हणजे वेगळं आहे. आताच्या सीझनमध्ये भुंगा झाला, सैराट झाला, घोडचा सर्जा झाला, मेहरबान झाला आणि संदीपभाई माळीचा बिच्छू झाला. म्हणजे हे सगळे बैल आहेत, आकाश शेठचा शंभू झाला, हे सगळी जी बैलं आता पळणारी आहेत, यांचा एक वेगळा आता ट्रेंड चालू झाला आहे. म्हणून त्याच्यामुळे प्रत्येकाला काळ वेळ परमेश्वराने दिलेले आहे, त्याच्यानुसार सगळं चाललंय. दादा बघा, आपण बघतो आज भुंगाचा देखील फॅन्स वर्ग तेवढाच आहे, मथुरचा देखील फॅन्स वर्ग तेवढाच आहे. तुम्ही देखील बोललेत भुंगा आणि मथुर लवकरच एकत्र पळणार आणि राहुल भाई देखील बोललेत भुंगा आणि मथुर एकत्र पळणार. पण ते नक्की कोणत्या अड्ड्यात आणि कधी पळणार आहेत? बघू ना, आता येणाऱ्या काळामध्ये आता मथुरच्या खाली असतात तर लवकरच हे आता तो वरती गेलाय पळायला वाटतं. आल्यानंतर चर्चा करून आमचे पप्पू शेठ, राहुल शेठ चर्चा करून ठरवतील. आणि ज्या वेळेला मैदानामध्ये पप्पू शेठ आमचे बोलतील का बाबा ह्या मैदानामध्ये पळवा गाडी, त्या टायमाला 100% आपण गाडी मैदानामध्ये पळू. त्या दिवशी जरा सैराटला थोडे थांबूया आणि मग भुंगा आणि मथुर पळूया. दादा बघा, आपण बघतोय आज भुंगा आणि सैराट महाराष्ट्राची लाडकी एवन जोडी झाली, बिनजोडला पळते. आपल्याला 3 फेऱ्यांना कधी पळताना दिसेल का? चाललंय. सुनील शेठचं इच्छा आहे का शेठी गाडीवरती आपण मैदानाला 3 फेऱ्याला पळवायची. ज्या टायमाला सुनील शेठ बोलतील का शेठी या मैदानाला आपल्याला जायचं आहे, त्या टायमाला ही गाडी पूर्ण आपण घेऊन जाऊ. दादा आपण मागच्या महिन्यात देखील बघितलं, मागच्या 2-3 महिन्यात भुंगा आणि मेहरबान एक एवन जोडी झालेली, जिकडे जाईल मुंबईला देखील 1 नंबर करत होती आणि आपला एकविरेला 3 फेऱ्यांचा मैदान झाला, तिकडे देखील 1 नंबर केला. पण काही दिवस झाले आपल्याला ती एवन जोडी बघायला भेटत नाही. भेटेल ना, बघा ही गाडी पळते, ही गाडी गुलाला ते कंटिन्यू, त्याच्यामुळे दोन्ही मालकांचं मन जुळतं. त्याच्यामुळे ही जरा फोडाफोड ती नंतर फोडली का मग ते अंगावरती येईल. त्याच्यामुळे हे जर चाललंय व्यवस्थित चालू आहे, सर्व चाहत्यांच्या मनानुसार तसं चाललंय, म्हणून जरा चालूच ठेवलं. पण कधीतरी योग येतोच, कधीतरी भुंगा आणि सैराट कधीतरी पळेल, त्याच्यानंतर भुंगा आणि मेहरबान पळेल, भुंगा आणि घोटचा सर्जा पण पळेल, हे असे बिच्छू आणि भुंगा पण पळेल, असे आपले हे नंदी आहेत. उद्या चालून तो आपला याचा सिकंदर यांचा सिकंदर आणि भुंगा पण पळेल. काय बैल आहेत, एकमेकांच्या सोबत पळत राहतील. दादा आपण बघतो आता आपला कमेंट्स वर्ग देखील एकदम शांत झालाय, तुम्ही काय बोलाल आता? कमेंट्स वर्ग हे शांत, त्यांना पेटवू नका, त्या शांत आहेत, ते सगळे मजा घेतात, त्यांना मजा घेऊ द्या. आणि जळणारे झोडणारे ते कमेंट्स करायला वाईट येतीलच, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. आपलं प्रेम आणि तुमचा चॅनलच्या अजून सबस्क्रायबर वाढू दे, आणखीन मोठा चॅनल होऊ दे. तुला तर मला असं वाटतं तू पहिल्यांदाच माझी बाईट घेतली असं वाटतं. नाही, दुसऱ्यांदा एकविरेला पण घेतलेली. हा, एकविरेला आला असेल, थोडी माझी स्मरणशक्ती थोडी कमी आहे. पण तू चॅनलमध्ये आणखीन मोठं हो आणि तुझं पण या आमच्या मुंबईमध्ये
चांगलं स्वागत आहे. दादा आज एक महत्त्वाचा प्रश्न, पंढरीश्वर फडकेबद्दल काय बोलाल आज? शेठचं कधीच प्रत्येक गाडा मालक कधीच विसरणार नाही, कारण की पंढरीनाथ फडके हे नाव 100% लहानच्या लहान असेल, मोठाच्या मोठा असेल, नेहमी प्रत्येकाच्या तोंडावरती राहणार, कारण की हे बैलगाडी क्षेत्र चालू करण्यामध्ये खूप मोठा योगदान आहे त्यांचा आणि त्यांच्यामुळे हा क्षेत्र चालला आहे आणि या क्षेत्राला एक वेगळं वळण लागलं आहे. म्हणून त्यांना आज आपण सर्व आमच्या ग्रुपतर्फे भावंड श्रद्धांजली अर्पित करतो. दादा सैराटबद्दल काय बोलाल? सैराट ओल्टेकचा बादशाह आहे आणि तो ओल्टेकच करणार, कितीही मोठा बैल असू दे. त्याला भुंगाची साथ असली तो 100% बाजूचा किती पण स्पीडचा बैल असू त्याला पुढे तोंड काढून देणार नाही, एवढं मला माहिती. दादा आता शेवटचा प्रश्न, आपली देखील गाडी तेवढीच ताकदवान आहे आणि समोरच्या गाडीचं देखील तेवढंच कौतुक झालं पाहिजे, काय बोलाल? आनंदच वाटला पाहिजे, कारण की तेही जिंकल्यानंतर आपण आनंद, ज्या वेळेला समोरच्याला हारून जर आपण हिनवलं तर मग आपल्याला पुढे त्रास होणार. म्हणजे समोरचे हारले म्हणून आपण काय मोठे हे नाही झालं, त्यांचं पण कुठे ते कमी पडलेत, काय कमी पडले त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि आणखीन चांगल्या ताकदीने पुढे आले पाहिजे, तेवढंच सांगेन. दादा फक्त एक सांगा आता की आपल्याला त्रिकूट कधी मुंबईला पळताना दिसेल? तुम्ही भुंगा आणि आपला विठ्ठल नाना कधी दिसेल मुंबईला? लवकरच येणारा मुंबईमध्ये जेव्हा चांगलं मैदान असेल, मोठं नामांकित मैदान असेल, त्यावेळेला 100% नाना येतील. नाना यायला मी सांगितलेत, 100% नाना आणि हे त्रिकूट बघायला भेटेल आणि त्यावेळेला जरा चांगलाच गोष्टीचं कमबॅक पण होईल. धन्यवाद दादा, तुम्ही तुमचा मोलाचा वेळ दिल्याबद्दल. बरोबर.